मित्रांनो, आजही नाही का आपल्या गावामध्ये नाही का लोकपंचायतीची खास बैठक आयोजित करण्यात आली होती. पण ह्या बैठकीची सुरुवात आहे नाही का एक अशा सुंदर गाण्याने झाली. आणि त्यानंतर लोकपंचायतीच्या मॅडम त्यांनी नाही का महिलांना कोणता आहार घ्यायचा आणि तो का महत्त्वाचा आहे ते योग्य पद्धतीने समजावून सांगितलं. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी अन्न हेच औषध या प्रकल्पाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी महिलांची बैठक आयोजित केली आहे. तर ही बैठक लोकपंचायत संस्था यांच्यामार्फत गाव पातळीवरती ठेवण्यात आली आहे. ती बैठक सुरू करण्यापूर्वी आपण एक गाणं घेणार आहोत. महिला विकास परिषदा आज एकीची ललकार, आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार, आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार. कसा निर्माण केला असा कानून कायदा, कसा निर्माण केला असा कानून कायदा. गोरगरिबांना याचा सांगा होतो का फायदा, गोरगरिबांना याचा सांग होतो का फायदा. सार समजून घेणार आणि पुढेच येणार, सारं समजून घेणार आणि पुढेच येणार. आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार, आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार. आजवर होतो आम्ही भोळे आणि कांदळे, आजवर होतो आम्ही भोळे आणि कांदळे. आमच्या घामाच्या कष्टावर सारे जमलेत कावळे, आमच्या कामाच्या कष्टावर सारे जमलेत कावळे. सार समजून घेणार आणि पुढेच येणार, सारे समजून घेणार आणि पुढेच येणार. आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार, आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार. महिला विकास परिषदा आज एकीची ललकार, महिला विकास परिषदा आज एकीची ललकार. आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार, आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार. आम्ही पेटून उठणार हाती घेऊन मशाली, आम्ही पेटून उठणार हाती घेऊन मशाली. धुमा जाळून टाकण्याची आज वेळ कशी आली, धुमा जाळून टाकण्याची आज वेळ कशी आली. आता बाई ते अंगारा तुम्ही नक्कीच पेटणार, आता लावी ते अंगारा तुम्ही नक्कीच पेटणार. आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार, आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार. चला निघाल बाहेरी अंग झाडून झटकून, चला निघाल बाहेरी अंग झाडून झटकून. देवा हातामध्ये आता नका वागू ग फटकून, देवा हातामध्ये आता नका वागू ग फटकून. एक दुटीची नौका आम्ही तारून नेणार, एकजुटीची नौका आम्ही तारून नेणार. आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार, आम्ही घासून ठेवली संघटनेची तलवार.
विकास परिषदा आज एकीची ललकार महिला विकास परिषदा आज एकीची ललकार आम्ही घासून ठेवली या संघटनेची तलवार आम्ही घासून ठेवली या संघटनेची तलवार आम्ही घासून ठेवली या संघटनेची तलवार आम्ही घासून ठेवली या संघटनेची तलवार. या महिलांच्या शरीरातलं लोहाचं प्रमाण खूप कमी, तर आपल्याला हे वाढवायचंय आणि त्याच्यासाठी आपण काय काय प्रयत्न करणार आहे. तर मग आपण त्याच्यासाठी गावोगाव मिटिंगा घेतल्या, तुमच्याही गावात भरपूर बैठका झाल्या, आरोग्य सत्र झाली, तसेच आपण खाद्य रेसिपी कार्यशाळा पण घेतल्या. या खाद्य रेसिपी कार्यशाळेमधून आपण बिटाचा हलवा, भोपळ्याचं थालीपीठ, नाचणीचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू अशा लोहयुक्त पोषक आणि आपले पोषण होण्यासाठी आपण ह्या रेसिपी शिकलो, तर जेणेकरून आपल्या शरीरातलं लोहाचं प्रमाण वाढेल आणि आपल्या शरीरातलं एचबीचं प्रमाण त्याच्यामुळे वाढेल. तसंच आपण आपल्या गावामध्ये पण आणि इतर 9 गावांमध्ये पण आपण लोखंडी भांड्याचा वापर का करावा, लोखंडी भांडे वापरल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात, आपल्या शरीरात लोखंडी भांड्यातून कसं लोह आपल्याला भेटतं याच्या संदर्भात माहिती दिली. तसेच आपण परसबागा केल्या. गेल्या वर्षी आपण 2 टप्प्यामध्ये परसबागा केल्या. त्याच्यामध्ये आपण आपल्याला ज्यामधून लोह मिळणार आहे, भोपळा असेल, पालक असेल, बीट असेल, अशाच आपण पालेभाज्यांचं बियाणं महिलांना वाटप केलं, तर जेणेकरून जास्त प्रमाणात आपल्या शरीरात लोह गेलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं एचबीचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण या वर्षी सर्व महिलांना आपण बिटाचं, मेथीचं, पालकाचं बियाणं देणार आहोत. सर्वांनी परसबागा करायच्या आणि आपल्या शरीरातलं एचबी कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करायचा. तर याच्यासाठी आम्ही सांगतो की आपण चहा कमी केला पाहिजे, मिसरी लावणं टाळलं पाहिजे, ह्या आपल्या चांगल्या सवयी आपण स्वीकारल्या पाहिजे. तसेच आपली जी घरात स्वच्छता असते तर स्वच्छता पण राखली गेली पाहिजे. आपण जास्त वेळेत आपल्या वेळेतच झोपलं पाहिजे, आपण वेळेत जेवण केलं पाहिजे, त्यामुळं आपण निरोगी राहतो, प्रसन्न राहतो. ह्या चांगल्या चांगल्या सवयी पण आपण आपल्या शरीराला लावल्या पाहिजे. यामधून सगळ्यांमधून जर आपल्या घरातली एक महिला निरोगी असली, एक महिलेचं आरोग्य चांगलं असलं, तिथं ती अख्ख्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहू शकते, सांभाळू शकते. कारण ती स्वयंपाक करते, ती जे पालेभाज्या खाणार आहे तिच्याच आहारात त्या सगळ्या जाणार नसून सगळ्यांच्या ताटामध्ये त्या पालेभाज्या आल्याने सगळ्यांचं पोषण होणार आहे आणि तिचं कुटुंब एक सुखी आणि समृद्ध राहणार आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी परसबागा करा आणि चांगला पालेभाज्या खा, यासाठी आज ही बैठक ठेवली होती. सेंद्रिय पालेभाज्या जर खाल्ल्या तर मग आपलं आरोग्य पण चांगलं राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे पण व्हिडिओ बघायला मिळतील आणि पाठीमागचे पण व्हिडिओ बघायला मिळतील. चला मित्रांनो, व्हिडिओ इथं संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.